बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी, मतदार यादीनंतर आता प्रभाग रचनेमध्ये सुद्धा घोळ पाहायला मिळतोय। कारण की बुलढाण्यामध्ये अंतिम प्रभाग रचनेमध्ये गोंधळ झाल्याचं दिसतंय। एकाच कुटुंबामध्ये राहणाऱ्या पती पत्नी आणि आईचं विभाजन करण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये तिघांची नावं आढळून आली आहेत। मतदार यादीमध्ये दुबार नावं आणि मृतांचीही नावं आहेत आणि त्यामुळे मतदार यादीचा घोळ सर्वश्रुत आहे। आणि अशातच आता बुलढाण्यामध्ये अंतिम प्रभाग रचनेमध्ये सुद्धा गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय। एकाच कुटुंबात आणि घरात राहणाऱ्या पती पत्नी आणि आईचं नाव हे वेगवेगळ्या प्रभागामधील मतदार यादीमध्ये विभागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या प्रक्रियेमुळे मतदानाची टक्केवारी घसरणार असल्याचा संशय सुद्धा व्यक्त होतोय। नागरिक मतदारांना या निमित्ताने विनम्र आवाहन करतो की आपल्या मतदार याद्या प्रभागनिहाय बूथनिहाय नगर परिषद मध्ये जमा झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण जावं आणि आपला बूथ क्रमांक मतदार यादी क्रमांक आणि प्रभाग क्रमांक कन्फर्म करावा आणि नंतर ठरवावं कोणाला मत द्यावं हे आवाहन या निमित्ताने करतो। सुज्ञ नागरिक या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष देतील ही अपेक्षा विनंती। मतदार यादीनंतर आता प्रभाग रचनेमध्ये सुद्धा घोळ झाल्याचं पाहायला मिळते। कारण की बुलढाण्यामध्ये अंतिम प्रभाग रचनेमध्ये गोंधळ झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आवाहन केलेलं आहे की जो कोणी व्यक्ती असेल नागरिक असेल त्याने पडताळणी करून घ्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। एकाच कुटुंबामध्ये राहणाऱ्या पती पत्नी आणि आईचं विभाजन करण्यात आलंय। या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी संदीप आपल्यासोबत आहेत। संदीप, निवडणूक आयोगानं ग्वाही दिली की दुबार मतदार आहेत ते वगळले गेलेले आहेत आणि त्यानंतर सुद्धा हा घोळ आता समोर येतोच आहे। अगदी बरोबर आहे। सध्या आपण जर पाहिलं तर मतदार याद्यांचा घोळ जो आहे तो सर्वश्रुत आहे। तर मतदार यादीमध्ये दुबार नावांचं मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर मृतांची नावं देखील अजूनही त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। त्याच्यावर निवडणूक आयोगाने पर्याय शोधला आहे। मात्र आता दुसराच प्रकार जो आहे तो अतिशय धक्कादायक समोर आलेला आहे। नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम प्रभाग रचना जी आहे ती जाहीर करण्यात आली। मात्र याच प्रभाग रचनेमध्ये एकाच कुटुंबात आणि एकाच घरामध्ये राहणारे पती पत्नी आई यांचं विभाजन हे वेगवेगळ्या प्रभागातील मतदार यादीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि यामुळे निश्चितच आता मतदानाची जी टक्केवारी आहे ती घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे मतदानाच्या पूर्वीच नागरिकांनी आपली नावे कुठल्या नेमक्या प्रभागामध्ये गेलेली आहेत हे तपासणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे। आणि हा संपूर्ण घोटाळा जो एका व्यक्तीचा समोर आलेला आहे परंतु मोठ्या प्रमाणात हा घोळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता मतदानाची टक्केवारी निश्चितच कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बरोबर, अगदी स्वाभाविक आहे। असा जर गोंधळ पाहायला मिळत असेल तर मतांची टक्केवारी नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।